हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर एमपीएससी या युट्यूब चॅनलवरती. तर मागील काही दिवसांपासून आपण एमपीएससी चालू घडामोडी त्यावरती 15 प्रश्नांची जी सिरीज घेऊन आलो आहोत. तर आज आपण त्याचा 5वा पार्ट बघणार आहोत. तर बघूयात एक एक प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघूयात पहिला प्रश्न. प्रश्न पहिला बघूयात. पुढीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा. आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे, बघूयात. या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. स्टेटमेंट बघूयात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजय खानविलकर यांची भारताचे लोकपाल म्हणून निवड करण्यात आली. ओके, स्टेटमेंट सेकंड बघूयात. भारताचे पहिले लोकपाल न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे होते. तर बघूयात मित्रांनो, या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट राईट आहे, बरोबर आहेत. जे की नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजय खानविलकर जे होते त्यांची लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. आणि पहिले लोकपाल किंवा न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, म्हणजे आपण पीसी घोष असं सुद्धा म्हणू शकतो त्यांना, पीसी घोष. ओके, तर जे प्रदीप कुमार मोहती होते यांच्या जागेवरती अजय खानविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि लोकपाल हा जो कायदा आहे, लोकपाल कायदा हा 2013चा आहे आणि याची अंमलबजावणी 2014 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे हा कायदा 2013चा आहे, पण लागू केला होता तो 2014 पासून, म्हणजे अंमलबजावणी केली होती. त्याचबरोबर याची रचना जर बघितली आपण, 1+8 म्हणजे एक मुख्य आणि 8 सदस्य अशी 1+8 म्हणजे अशी 9 सदस्यांची ही कमिटी आहे लोकपाल. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट प्रश्न बघूयात. प्रश्न दुसरा बघा. पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे? तर या ठिकाणी देवेंद्र झांझरिया यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी. तर जे देवेंद्र झांझरिया आहे हे भालाफेक खेळाडू आहेत. त्याचबरोबर त्यांना 2017 मध्ये खेलरत्न पुरस्कार दिला गेला होता. आणि दीपा मालिक यांच्या जागेवरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया म्हणजे पीसीआयच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष जर विचारले तर पीटी उषा ज्या की ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्ष आहेत. आणि सुमित अंतिल या ठिकाणी दिसतं आपल्याला, ते दिव्यांग भालाफेक म्हणजे हँडिकॅप आहेत ते आणि भालाफेक प्लेयर आहेत. नेक्स्ट प्रश्न बघूयात. प्रश्न तिसरा बघूयात. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे, किंवा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते MS नरवणे हे आहेत. मनोज नरवणे, MS नरवणे असं त्यांचं नाव आहे. आणि नशिबाचे 4 तारे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी म्हणजे नशिबाचे 4 तारे हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तर MS स्वामीनाथन या ठिकाणी दिसतं आपल्याला, हरित क्रांतीचे जनक ते आहेत, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. चौथा प्रश्न बघा मित्रांनो. टाइम मॅगझिनने डिसेंबर 2023 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 साठी कोणाची निवड केली आहे? तर या ठिकाणी टेलर स्विफ्ट याची ही निवड केलेली आहे, जे की टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 आहेत. ते USA चे आहे, युनायटेड स्टेट अमेरिका या देशाचे आहेत आणि गायिका आहेत त्या. त्याचबरोबर 1927 पासून हा जो पुरस्कार आहे पर्सन ऑफ द इयर, टाइम पर्सन ऑफ द इयर, हा पुरस्कार 1927 पासून दिला जातो. आणि या ठिकाणी एलॉन मस्क दिसतोय आपल्याला, जे की टेस्ला कंपनीचे ओनर. ओके, त्यांना 2021 मध्ये हा पुरस्कार दिला गेला होता. त्याचबरोबर लिओनेल मेस्सी ऍथलेट ऑफ द इयर 2023 राहिलेला आहे. लिओनेल मेस्सी फुटबॉल प्लेयर आहेत. 2030 ला महात्मा गांधींना हा पुरस्कार दिला गेला होता, टाइम पर्सन ऑफ द इयर. नरेंद्र मोदींना हा पुरस्कार दिला गेलेला नाही आहे. आणि 2022 मध्ये झेलेन्स्की, जे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहे, झेलेन्स्की. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 5वा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग आहे. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री ऍड क्यूब चे उद्घाटन 2 डिसेंबर 2023 रोजी डॅश डॅश येथे झाले. तर हे जे उद्घाटन आहे हे गुरुग्राम या ठिकाणी झालेले आहे, गुरुग्राम. तर येथे PM मोदींच्या हस्ते हे उद्घाटन झालं होतं. आणि पोर्टेबल म्हणजे एखाद्या आपत्कालीन ठिकाणी क्विक हॉस्पिटल जर आपल्याला उभारायचं असेल तर या ठिकाणी जे आरोग्य मैत्री ऍड क्यूब हे जे समजा यांचं जे संघटना आहे, तर या ठिकाणी ते काय करतात, सर्व पार्ट्स जे आहे ते असेंब्ली करून हॉस्पिटल तयार करतात. ओके,
म्हणजे त्याला आपण पोर्टेबल हॉस्पिटल म्हणतो. आणि या ठिकाणी मिनी ICU वगैरे सर्व ज्या सुविधा असतात हॉस्पिटलमध्ये त्या सर्व सुविधा या पोर्टेबल हॉस्पिटलमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर 200 रुग्ण किंवा 200 पेशंट या ठिकाणी राहतील एवढी कॅपॅसिटी त्या हॉस्पिटलची आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा बघा. राजस्थानमध्ये 2 जानेवारी 2024 रोजी डेझर्ट सायक्लोन डेझर्ट सायक्लोन नावाचा संयुक्त सैन्य अभ्यास डॅश डॅश देशांदरम्यान पार पडला. तर हा जो सैन्य अभ्यास आहे हा भारत आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे भारत आणि UAE या देशांदरम्यान हा पार पडला. तर मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व युद्ध सराव बघितलेले आहेत. कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर मागील व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये आपण सर्व युद्ध सराव या ठिकाणी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण अनालिसिस केलेलं आहे त्याचं. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकाचा जर बघितला आपण तर वज्र प्रहार हा जो युद्ध सराव आहे हा भारत आणि अमेरिका या देशासोबत आपण केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. 7वा प्रश्न बघूयात. मार्च 2024 मध्ये पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धा 23-24 विजेतेपद मुंबई संघाने कितव्यांदा पटकवले आहे? तर हे जे पद आहे हे 42व्यांदा मुंबई संघाने हे पटकवलेलं आहे. रणजी करंडक जे की क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, रणजी ट्रॉफी म्हणतो आपण तिला. तर ह्या ट्रॉफीची सुरुवात 1934-35 पासून सुरुवात झालेली आहे आणि मुंबईने विदर्भावरती मात करून हा जो सामना आहे हा जिंकलेला आहे रणजी ट्रॉफीचा. त्याचबरोबर कॅप्टन अजिंक्य रहाणे होते त्यावेळेस. कोण होते? कॅप्टन अजिंक्य रहाणे हे होते, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात 8वा. प्रश्न 8वा बघा. फेब्रुवारी 2024 मध्ये फ्रान्सचा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस देण्यात आला आहे? तर हा जो पुरस्कार आहे हा शशी थरूर जे की भारतीय आहे त्यांना हा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर N चंद्रशेखरन या ठिकाणी दिसतात, यांना सुद्धा 2023 मध्ये हा पुरस्कार दिला गेला होता आणि भारत आणि फ्रान्स मधील व्यापारी संबंध दृढ केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला होता N चंद्रशेखरन. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 9वा प्रश्न बघा. मे 2023 मध्ये डॅश डॅश देशाने आपले स्वदेशी रॉकेट नुरी याचे प्रक्षेपण केले? तर दक्षिण कोरिया या देशाने याचे प्रक्षेपण केले आहे, स्वदेशी रॉकेट नुरी. साऊथ कोरिया. तर या ठिकाणी बघा पाकिस्तान दिसते. पाकिस्तानचं जे रॉकेट आहे फताह हे पाकिस्तानचं रॉकेट आहे. भारताचा जर विचार केला तर आपण PSLV आपण यूज करतो. ओके, 10वा प्रश्न बघा. समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा दक्षिण आशियातील डॅश डॅश हा पहिला देश ठरला आहे? तर नेपाळ हा जो देश आहे हा सेम सेक्स मॅरेज म्हणजे समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. आणि आशियातील जर विचारलं आपल्याला आशिया खंडातील पहिला देश तर तैवान हा जो देश आहे हा समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा पहिला देश आशिया खंडातील तैवान. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. 11वा प्रश्न बघा. देशातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तर हा जो केबल पूल आहे जो की केबलवरती आधारित रेल्वे पूल जो आहे हा अंजी या नदीवरती उभारण्यात आला आहे. अंजी नदी जे की जम्मू अँड काश्मीर मध्ये आहे, जम्मू काश्मीर मध्ये आहे. त्याचबरोबर चिनाब नदीची ती उपनदी आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि 25 मीटर लांबीचा हा जो पूल आहे केबलवर आधारित रेल्वे पूल हा 25 मीटर लांबीचा आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात उंच पूल जर विचारला आपल्याला तर चिनाब नदीवरती आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा चिनाब नदीवरती आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. 12वा प्रश्न बघा. नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आदिवासी प्रवर्गासाठीची PM जनमन योजनेची सुरुवात डॅश डॅश राज्यातून झाली? तर ही जी सुरुवात आहे ही झारखंड या राज्यातून झालेली आहे जी की आदिवासी प्रवर्गाची PM जनमन योजना आहे. ओके, PM जनमन योजना आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. आणि याचे जे उद्घाटन आहे हे नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. 13वा प्रश्न बघा. ऑक्टोबर 2023 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात 2022 अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपघाताची नोंद झाली आहे? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सर्वात जास्त अपघाताची जी नोंद आहे ती तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त अपघात
याची नोंद झालेली आहे. जवळपास 13.9% अपघात तमिळनाडू या राज्यामध्ये झालेले आहे भारतातील. ओके, 100% पैकी जवळपास 13.9% अपघात हे तमिळनाडूमध्ये झालेले आहे. सेकंड नंबरवरती येते मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये जे अपघात आहे हे सेकंड नंबरवरती येते मध्य प्रदेश. त्याचबरोबर सर्वात जास्त मृत्यूचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त मृत्यू अपघातामुळे झालेला आहे. सर्वात जास्त एक नंबरवरती मृत्यू जर विचारलं तर उत्तर प्रदेश आणि अपघात जर विचारला तर तमिळनाडू. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर सर्वाधिक अपघाताचा मृत्यू, ओके, जगात सर्वाधिक अपघातात मृत्यू, तर त्या ठिकाणी भारत एक नंबरवरती आहे, 2 नंबरवरती चायना आहे, चीन, आणि 3 नंबरवरती USA आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूया. 14वा प्रश्न बघा. मोखा चक्रीवादळामुळे प्रभावित डॅश डॅश देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन करुणा राबवले आहे. तर जे आहे करुणा, ऑपरेशन करुणा हे म्यानमार या देशाला मदत करण्यासाठी राबवलेले आहे आपण. ओके, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 15वा प्रश्न बघूयात. पद्मविभूषण पुरस्कार 2024 प्राप्त व्यक्ती खालीलपैकी कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑप्शन 1 अ, ब, क आणि ड जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघूयात एक एक. जे की वैजयंता बाली, ओके, वैजयंता माला बाली, आणि ज्या की कला क्षेत्राशी संबंधित आहे, वैजयंता माला बाली. त्याचबरोबर कोनिडेला चिरंजीवी हे जे आहेत हे सुद्धा कला क्षेत्राशी संबंधित आहे. त्याचबरोबर व्यंकय्या नायडू यांना हा जो पुरस्कार आहे हा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी देण्यात आला. त्याचबरोबर विद्येश्वर पाठक यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे, आणि समाज कार्यासाठी हा पुरस्कार यांना देण्यात आला आहे. ओके, त्याचबरोबर 5वी व्यक्ती जर विचारलं तर पद्मा सुब्रमण्यम, ज्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे, पद्मा सुब्रमण्यम. ओके, त्याचबरोबर मिथुन चक्रवर्ती आणि फातिमा बेबी यांना हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे, जो की 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कार जर विचारला तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतरत्न जर विचारला आपल्याला तर 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओके, भारतरत्न 5 व्यक्तींना देण्यात आला आहे. ओके, तर मित्रांनो, जे काही आज आपण 15 प्रश्न घेतले, करंट अफेअर MPSC चे जे काही 15 प्रश्न आहे ते आपण घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं? आणि एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, जो की आता मी लास्टला प्रश्न घेतला की भारतरत्न हा 5 व्यक्तींना देण्यात आला आहे, तर भारतरत्न कोणाकोणाला देण्यात आला आहे, ते 5 व्यक्ती कोणते आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. ओके, तर मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यास चालू ठेवा तुम्ही जोरात, कारण की परीक्षा येत आहे, सर्वच परीक्षा येत आहे, सरळ सेवा, MPSC वगैरे, ऍड पण येणार आहे आता भरपूर. तर अभ्यास चांगला जोरात चालू द्या. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.